म्हणजे लगेच त्यांना कळतं चकित होणं म्हणजे काय. अरे हॅ म्हणजे चकित होणं नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यावरची तुमची रिॲक्शन होती. लक्षात आलं. ते वाचा, पुढे वाचा. होईल होईल. वाचा ताई. शेखर हॅ झाला. अरे नका करू हे हॅच झाला. शेखर चकित झाला असं आहे. आता पुढे हॅ अख्खं नाटक मग शेखर हॅच झाला मला ती होच झाली असंच वाचायला लागेल. सोपं जातंय ना. काय करू ते पुढे आहे ते वाचा प्लीज. असं करू. शेखर चकित झाला आणि म्हणला मालती अरे कुठे निघालीस. बरोबर. मी जाते अग तू ग घर सोडून अग तू ग. एक मिनिट काय काय वाचताय तुम्ही. काय अगतुग काय वाचताय. इथं लिवलंय मालती अग तू ग होऊन. मला ती अगतिक होते. अगतिक होऊन बोलते. अगतुग होऊन कशाला बोलेल ती. अगतिक म्हणजे सांगा बाई सांगा. अगतिक सांगा. ताई समजा तुम्ही 4 दिवस घरकामाला नाही गेला तर तुमच्या मालकीणबाई तुम्हाला कसं बोलतील बरं. कुठं होतीस. यालाच म्हणतात अगतिक होणं. कळलं. हा लक्षात आलं तुमच्या. हा असं सांगायचं त्यांना. काय करू मी तुझं. ओय तुझ्याशी बोलते मी काहीतरी. कसं रे बेडरूम मध्ये पसरा करून ठेवतोस रे तू सगळा. कंटाळा आलाय मला आता. हे कोण हे काय आहे. हेल्मेट मध्ये बनियन आणि चड्डा कोण कोंबून ठेवतं. कोण करत हे. आणि हे काय आहे लॅपटॉपच्या बॅग मध्ये 1 किलो फरसाण. बी प्रिसाइज. इट्स नडियादी मिक्स. फरसाण नाही. तुमच्या दृष्टीने सगळा शेव म्हणजे फरसाण. अरे त्याच्यात गार्लिक असतं, नडियादी मिक्स असतं, मद्रास मिक्स असतं, खट्टा मिठ्ठा एवढे व्हरायटी आहेत. फरसाण काय फरसाण. एक दिवस हे फरसाण असं नडियादी ना तुला मग कळेल तुला. आता बोलायला लावून जा रे तू. खूप मला ना वैताग देतोस हे प्रसाद. काय मिळतं तुला हे सगळं करून सांग बरं. लागतं यार. डोक्याने विचार करतो. सूचनासाठी लागतंय सगळं चमचमीत. मग एक काम कर ना. चाल ना. हल ना जरा. एक्सरसाइज कर ना. काढ ना जरा. असं उठक बैठक काढ ना जरा. म्हणजे होईल ना. काय होईल ना जर हे सगळं केलंस ना एक्सरसाइज वगैरे. मी बोलते तुझ्याशी माझं ऐक. हे सगळं केलंस ना तू. हे सगळं उठा बशा वगैरे काढल्यास ना तर तुझं सुजणं कमी होईल आणि सुचणं वाढेल. मी बोलत राहते आणि हा माणूस माझं कधीच ऐकत नाही. जाऊ दे मरू दे. नेहमीच झालंय. मी तुला डाळ भाताला कुकर लावते. पटकन खा म्हणजे ऍसिडिटीचा त्रास नाही होणार. नकोय मला. माझ्याकडे नको लावू भात. तुझ्या एकटीसाठी लाव. मी काहीच बोलू नको का तुला. तुला राग येतो का रे माझा मी बोललं तर. मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय ना. असं नको ना आता करू. चल ना आता मी लावते तू खाऊन घे तेवढं. मी माझ्यासाठी पिझ्झा मागवलाय. म्हणून म्हटलं तुझ्या पुरता लाव. मला नकोय. मी पिझ्झा खाणार आहे. कसं तुला काहीच वाटत नाही. आता मी म्हणाले ना तुला. माझ्याकडे हसू नको. माझ्याकडे बघू. नाही ग किती नॅचरल रिॲक्ट करते. गप्पा बस तू. नॅचरल रिॲक्ट करते. काय मी ना आता तुला म्हणाले. मी तुला आता डाळ भाताला कुकर लावून देते. तुला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. जरा चाल जरा एक्सरसाइज कर. सगळं वाया गेलं का रे. आता कसं सांगू यार तुला. हे बघ काय असं माहितीये आमच्यासारखे जे बुद्धिजीवी लोक आहेत ना. थांब 1 मिनिट मला ऐकू दे नीट. हा काय. अगं आमच्यासारखे इंटेलेक्च्युअल लोक आहेत ना. आमचे हॅपी हार्मोन्स ना आम्हाला सतत ऍक्टिव्हेट ठेवावे लागतात. काय होतं असं बऱ्याच वेळ असं स्क्रीन समोर बसलं. आमचं कसं वर्क फ्रॉम होम. बराच वेळ असं दृष्टीपटाला समोर असं स्क्रीन दिसलं ना तर आमचं हॅपी हार्मोन्स ना असे मुरझा जाते वो. तर त्यांचं काय होत नाही. म्हणजे असं चमचमीत खाल्लं ना की आमचे टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट होतात. आणि टेस्ट बर्ड्स ऍक्टिव्हेट झाल्यानंतर हॅपी हार्मोन सुद्धा ऍक्टिव्हेट. मग असं एकदम थकवा निघून जातो आणि असं तजेलदार वाटतं. म्हणून आम्ही खात होते. म्हणून खा. मध्ये चमचमीत खावं लागतं. अच्छा मग तुझे टेस्ट बड ऍक्टिव्हेट होण्यासाठी तुला लोणचं देऊ का खायला. म्हणजे तुझे हॅपी हार्मोन्स तुझे जागे होतील. हे काय कंपॅरिझन आहे ग. कसं राग येतो लगेच. पिझ्झा आणि लोणचं हे काय कंपॅरिझन आहे. मी तुला काय अरे पिझ्झा. तुझ्या चांगल्यासाठी बोलते प्रसाद. तुला पिझ्झा कसं म्हणजे काय वाटलं. खाऊ वाटलं पिझ्झा. खाऊ नाही तर काय मग ते. पिझ्झाकडे कधी बर्ड आय व्ह्यू ने बघ. सर्व अर्थाने आपलं स्वतःच सामावून घेणारा तो एक सिद्धी योगी भासतो. योगी सगळं काही आपल्यात सामावून घेतो. एकीकडे ऑलिव्हचे तुकडे. एकीकडे असं एक लालसर झालेलं पनीरचे तुकडे. इथे भुरभुरलेले मक्याचे दाणे. इथे तो भोपळा मिरची. इथे ब्रोकली. अरे काय आहे ना.
सगळं काही स्वतःमध्ये सामावून घेतो असा तो ध्यानस्थ योगी वाटतो मला. बरं, हे सगळे एकमेकांपासून तुटू नये, विलग होऊ नये म्हणून तू नाळ अत्यंत आपुलकीने जोडणार होतो चीज बसचा तंतू. एकात्मता शिकावी ना तर पिझ्झाकडनं शिकावी. बरं, चौकोनी बॉक्स मध्ये गोलाकार पिझ्झा, म्हणजे चौकोनी चौकट तोडून आपलं स्वतःचं गोलाकार वेगळं आयुष्य जगायचं शिकायचं कोणाकडनं? पिझ्झाकडून. समानता कोणाकडनं शिकावी? पिझ्झाकडून. कुठलाही पीस उचला सेम, सगळं काही सेम. मला अत्खर म्हणजे असं वरतून पाहिलं ना तर पिझ्झा म्हणजे मला विश्वरूप दर्शन घडवणारा ध्यानस्थ योगीच वाटतो बघ बाबा. झालं काय विश्वरूप दर्शन घडवतो तुला पिझ्झा? मला सांग प्रसाद, तुझ्या हाताच्या बोटांनी तुझ्या पायाच्या बोटांचं शेवटचं दर्शन कधी घेतलं होतं? आठवतंय तुला? स्वतःचे तुला बूट घालायचे असतील तर 15 मिनिटं लागतात तुला बूट घालायला, वागता येत नाही या ढेरीमुळे. विश्वरूप दर्शन घडवतोय जेव्हा तुझ्या शर्टाचं बटन आणि काज एकमेकांचं दर्शन घेण्यासाठी आटापिटा करतात ना, तेव्हा मला कळतं काय जागतिक तणाव आहे ते. हे विश्वरूप दर्शन. हात जोड, वर कर, हात बघ जातोय का? केवढं करशील ग? हात जोड ना असावर, जा ना, बघ ना. कशाला? माझं काम एवढंच असतं लॅपटॉपचं, वरती कशाला नेऊ उगाच? आपलं काम एवढंच आहे. वरची काय कामच नाही ना तुझं. बायको आहे कपडे वाळत घालायला. ओरण्याची नाटकं करतोयस. अरे, रेड टी शर्ट ब्लॅक पॅन्ट पिझ्झावाला. येस सर. सर तुमचा पिझ्झा सर. 2 पीस. 2 नाही, मी एकच मागवला होता. नाही सर, कदाचित तुम्ही ऑर्डर नीट वाचली नसेल सर. म्हणजे एकावर एक फ्रीची ऑफर आहे सर आज, म्हणून आहे सर. कॉंग्रॅट सर. याला म्हणतात डेस्टिनी. नियतीच्याही मनात आहे बघ मी आज पिझ्झाच खावं, कळलं का? आता गप, ते डाळ भात वगैरे काय लावणार होतीस ना ते लावू नकोस. एक पिझ्झा तू खा, चल. मला नाही खायचं, मला ते विष नको. नियतीच्या नाही, तुझ्याच मनात होतं हे, तुझाच डेस्टिनी. अरे पण कशाला? आता आहे ना एक पिझ्झा. मला विष नकोय, मला नकोय, तू खा. नकोय? नाही मला नकोय, नक्की नकोय? मला नकोय. मी माझं बघीन, मी छान हेल्दी खाईन काहीतरी. ए भाई आत ये. काय सर? अरे भाई आत तर ये तू. Order अरे मध्ये आत काय? या. हे बघ, ऐक 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 काय आहे? तू आमचे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असा उन्हातानातून फिरतोस, काम आहे. औसा पाण्यात राबतोस, आहे की नाही? हे घे माझ्याकडनं तुझ्यासाठी एक पिझ्झा. नाही नो थँक्स सर. अरे घे यार, माझ्याकडनं गिफ्ट. अरे नको सर, नको सर. या, या. काम कर, घरी जा आणि शांततेत का तुला इथे ऑकवर्ड होत असेल. घे घे घे. नको सर, अशा फालतू गोष्टी मी खात नाही सर. नाही सॉरी सर. सर 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 एक मिनिट, काय म्हणलात तुम्ही आता? हे काय म्हणलं? अशा फालतू गोष्टी मी खात नाही. पिझ्झा ना? हा, फालतू ना? हा. काय बरोबर जंक बोलला. फूड आहे ना ते माझ्या पाठीवर असतं, पण माझ्या पोटात मी कधीच जाऊ देत नाही सर. कितीतरी वर्ष झाली मी डिलिव्हरी बॉयचं काम करतोय सर, पण फालतू फालतू म्हणजे ठीक. एक नंबर फालतू आहे सर ते. शिक शिक. मी हे बघ, मी मागवत पण नाही सर. बरोबर आहे त्यांचं. प्रसाद शिक जरा त्यांच्याकडनं. स्वतः पिझ्झा डिलिव्हरी बॉयचं काम करतात पण पिझ्झा खात नाही, त्यांची इच्छाही होत नाही. त्यांना हा पिझ्झा फालतू वाटतो. नाही नाही, कसं आहे ताई, काही काय आता पिझ्झा दिसायला भारी आहे पण त्याच्यात प्रोटीन इंटेकच नाही ना काही. हो त्याच्यात काय आहे, म्हणजे नुसत्या कॅलरीज आहेत. बरं ताई, नुसत्या बॅड कॅलरीज. म्हणजे ते पिझ्झाचे जे तुकडे आपण खातो तर त्याचे बारीक बारीक जे त्याचे त्याचे त्याच्यात सगळ्या बॅड कॅलरीज. तर त्याचे बारीक बारीक जे तुकडे असतात ना ते आतड्यांना चिकटतात आपल्या. हो आतड्यांना चिकटतात, मग ते सडतात सर. वाईट आहे सर, वाईट. फालतू फालतू. पोट खराब होऊ शकतं, हार्टचा प्रॉब्लेम येऊ शकतो सर. चल ना यार, हे बस ना, चल ना. हार्ट अटॅक काय याला काय अर्थ आहे? हे बघ, हे बाई, हो किंवा नाही sorry. एवढंच बोल ना. मी तुला ऑफर केला, हो किंवा नाही एवढंच बोल. अगदीच नाही तर माझा उपवास आहे असं बोलून विषय संपव ना. हे नको तर कशाला ते मीडिया रिपोर्टर आगीत तेल होतात तसं. नाही 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 सर, मी कशाला आगीत तेलो तू. हा म्हणजे मला पण काही चुकीचं नाही वाटत. ते करेक्टच सांगतायत. नाही सर ऐका, मनाला आणि लाळेला आवरा सर. हा काय ना, आता जी आग असते पोटात पण आग लागते, ती भुकेची आग असते बऱ्याचदा. पण त्यावेळेस काय करायचं, भुकेची आग त्यावेळेस काय करायचं सर. सर इकडे लक्ष द्या सर, की यज्ञात आपण समिधा कसा टाकतो, थोडा 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 थोडा, तसं थोडं थोडंच खायचं सर. पण काही काही लोक काय करतात, नाही आग लागली की काय करतात, गपकन खातात.
समिधा गपकन टाकतात, भडका उडतो सर, वाईट मग आजार होतात सर, खूप वाईट आहे सर हे. शिकले. आणि काही लोक आहेत ना, काही लोक म्हणजे ते तर म्हणजे काही पोटात भुकीची आगत आहे तरी पण त्यांना नका सर, नका खाऊ. नाही नाही विष येते सर. नाही समजणारच नाही. जरा बघ, शिक. पिझ्झा डिलिव्हरी बॉय तो केवढा फिट आहे. स्वतःच्या शरीराला मंदिर समजतो, मंदिरासारखं जपतो. नाहीतर तू खा ते खादड. तुला आणि पोत्याला जर आजूबाजूला उभं ठेवलं ना तर पोता जास्त फिट वाटेल तुझ्यापेक्षा. ए भाई नको तर नको बोलला यार. तुमच्या भल्यासाठी सांगत होतो. अरे भलं नाही. कशाला सांगतोय? कशाला सांगतोय? तू कधी पिझ्झा खाल्ला नाहीस? नाही सर, आई रक्ताची शपथ घ्या. म्हणजे असं खाल्लाच नाही असं नाहीये सर. खाल्लं, बघितलं, खाल्लंय ना नाही पण कसं आहे सर, विष आहे, खरंच सांगतो. खरं तुमच्या भल्यासाठी सांगतोय. माझ्याकडे कधी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी म्हणजे पिझ्झा मागवला, जंक फूड मागवलं, खूपच आग्रह केला मला, तर त्यांचा मान राखण्यासाठी आहे एखादा ना? तुकडं मी खातो. हिने मला आज आग्रह हो, केला. पण त्याच्या आधी मी 30 मिनिटं धावतो, हा, ठेव. 50 पुशअप मारतो, 50 दंड बैठका मारतो. त्या मारा आधी मग एखादा तुकडा खा. आणि खरं तर दादा तुम्ही जे सांगताय ना भाऊ, त्या हिशोबाने यांनी खरं तर 150 प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत पृथ्वीला. बापरे, एवढं बोलशील? एवढं खात नाहीस तू? मर हे भाई रात्री जेवल्यावर मी शतपावली करतो. शतपावली कसली करतोस प्रसाद? हा, झोपेमध्ये आपल्याला वॉशरूमला झाले म्हणून उठून जाणे वॉशरूम साठी, याला शतपावली नाही अरे, म्हणत. अरे. आणि अदरवाईज सुद्धा तुझे कुल्ले फक्त गॅस पास करण्यापुरतेच हालतात. तेच त्याच्यासमोर. त्याच्या व्यतिरिक्त ढिम्म बसलेला असतोस तू एका जागी. बॅड. विष खातोयस रे, विष खातोयस. नको खाऊस ते. अरे खाऊ दे ना यार, खाऊ दे ना. तुमचं नुकसान होईल सर. काय करतो एका भोळ्या माणसाला एवढासा गोंडस तुकडा खायचा पिझ्झाचा? खाऊ दे ना यार. नाही सर काय आहे ना, मी माणूस की चांगलं म्हणून बोललो ना तुला, बाबा मागणे एक एक्स्ट्रा पिझ्झा आहे, तू घे. तू मला खायला दे ना यार. सर तुम्ही मला म्हटले, मला आनंद आहे त्याचा की डिलिव्हरी बॉयला तुम्ही सोबत खायला म्हणताय की खा. खा ना यार, तू पण खा, मी पण खातो. खाऊ दे ना यार. अरे तेवढं सांगतायत ते विष आहे, तरी खायचंय तुला? मी खाऊ शकतो तुमच्या सोबत, मी माझा टिफिन शेअर करू शकतो. हा. काय मसाले भात काय आपण ना असला काय? नाही, मसाले सर मी आय सीट देअर. हा प्लीज बसा ना. हे बघ, भातावर पण पिझ्झा तोंडाला लावला मस्त लागतो. हो हे बघा माझ्याकडे काय आहे बघा, माझा हा प्रोटीन शेक आहे. प्रोटीन शेक व्हेरी गुड फॉर द हेल्थ. आणि अजून हे बघा मसाले भात नाही मसाले भात वगैरे काय नाही. आहे? हे बघा बॉईल अंडी आणि चणे. ए हडरे ए काय जेवणात सने कोण खात रे? काय घोडा आहे सने खायला? त्यांना घोडा बोलू नकोस, कळलं ना? मग विष खायला आवडतं या माणसाला नुसतं. एक मिनिट, बघ. व्हॉट सर? हे का हे खात होता ना सने, हे काय कर चालू केलं मध्ये? नाही काय सर, कधी पण जेवायच्या आधी आहे ना मी पोटातला अग्नी असा जागृत करतो, त्याच्यासाठी जरा एक्सरसाइज करतो सर. म्हणजे आता पण मी आलो ना पिझ्झा डिलिव्हरी द्यायला, तर 5 मजले मी ताईत चढून आलो बरं का. एक हे नको सांगू ना. कॅलरीज बर्न होतात ना. करेक्ट आहे तुमचं एकदम परफेक्ट आहे. मला ना तुमचा खरंच म्हणजे हेवा वाटतो. बघा भाऊ, तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही 5 मजले चढून आलात ना. हो आता मी 5व्या मजल्यावर राहतो, तर आमच्या 4थ्या मजल्यावर पूजा होती. लिफ्ट ने गेला हा माणूस खाली 4थ्या मजल्यावर पूजेला, 1 माळा उतरून खाली. त्याला जिन्याने जाता आलं नाही, लिफ्टचा वापर करतो हा माणूस. व्हेरी बॅड. मी मेंटेनन्स भरतो. हा, मी सोसायटीत मेंटेनन्स भरतो. सोसायटीत लिफ्ट आहे, मी लिफ्टचा वापर करणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, कळलं? सर तुम्ही शरीर मेंटेन नाही करत. आता कसं बोललात Bad, तुम्ही? bad. करायला पाहिजे की नाही? ऐक ना, हे आपण बोलूया. मला फक्त नाही सर मला दिसतंय की तुम्ही म्हणजे भयंकर आहे सर. ताई असतात, यांच्यापेक्षा पण जाडे लोक असतात. मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मी हे विष खाल्ल्यामुळेच जाडे होतात ना हो हे असलं असं मैदा खाऊन. काही खायचं जाड होतात. पण अशा जाड लोकांना मी पतलं करून टाकलेलं आहे. पतलं बारीक एकदम बारीक. पतलं करतं म्हणजे? काय मी जिम मध्ये ट्रेनर आहे. हा सकाळी मी जिम मध्ये ट्रेनिंग देतो, नंतर मी डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तर असं सगळं मी करत असतो नेहमी. एक्सक्यूज मी ताई, माझा पाणी पिण्याचा अलार्म वाजला. ए चल रे, निघ रे. एवढं असं काय पाणी पिण्याचा अलार्म वगैरे? इकडे मी सकाळच्या अलार्मला उठत नाही, पाणी पिण्याचा अलार्म कुठला? चल निघ. यांची फिटनेस जर्नी आपण आत्ता सुरू करू शकतो ताई, आत्ता या क्षणाला बरं का? हो आता तुम्ही हे करू शकता, पतलं करू शकता हो बारीक
लगेच रिझल्ट येईल. लगेच मला तारखेपासून करूया ना. नाही हे बघा सर सर टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्हाला जिमला जायची गरज नाही. बसा 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 एक मिनिट बसून बसून एक्सरसाइज इथे बसा. बसून व्यायाम आहे? हो तुमचं काम सुद्धा तुम्ही करू शकता सर. हे खात खात करू शकतो. नाही 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 हे बघा सर तुम्हाला पुशअप मारायची गरज नाही. हा. वॉर्मअप करायची सुद्धा गरज नाही. हा. 3 सेकंदात तुमचं काम करता करता एक्सरसाइज होऊन जाईल. फक्त जेव्हा गरज असेल तेव्हाच ती एक्सरसाइज करायची. चमत्कार आहे हो हा. असं आहे? हो 3 सेकंदाच्या 3 सेकंदात नीट लक्ष द्या बरं. मला दाखवा मला दाखवा. हा असं सरळ बघा. बघा सरळ बघा हा. मान डावीकडे न्या. आ, आता उजवीकडे न्या. आ, आता फास्ट 1 2 3 1 2 3 आ 3 सेकंद. एवढंच व्यायाम आहे. हा हे कधी करायचं? कधी? समोर जेवण आलं तेव्हा. 1 2 3 नाही 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 15-20 किलोने वजन. करतो मी करतो करेन करेन पॅशनेटली इथे पॅक्स येतील सर. करेन मी करेन. हे बघा नाही नाही आत्ता ट्राय करू हे आपण. काय आता लगेच करायचं. हा तुकडा हातात घ्या. हा तुकडा हातात घ्या. एक्सरसाइज करायची आपल्याला. एक्सरसाइज. हीच परीक्षा आहे प्रसाद. हा मी सर करणार. हा, सर, करू 30 शकता तुम्ही. सेकंदाची एक्सरसाइज Come on, come on, केलीस come on, की come on, तू come on. पतला होणार आहेस. हे विष आहे. हा डावीकडे. आणि काय हे ना हा तिकडे 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 उजवीकडे नाही 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 सर, 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 सर. वर खाली जर केलं तुम्ही वर खाली जर केलं तर तुमचं वजन अजून 15-20 किलोनी वाढेल. परत एकदा कमान कमान कमान. यार है मैं इधर देख रहा है. आता डावीकडे हा हा मग यार उजवीकडे. है यार है मैं नहीं बोल. फास्ट फास्ट. व्हेरी गुड व्हेरी गुड. नो 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 सर नो सर नो सर नो सर. कंट्रोल कंट्रोल प्रसाद कंट्रोल कंट्रोल. हा विष येते विष आहे. व्हेरी गुड. नाही 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 सर हे गुबू गुबू काय करता हो मध्ये मध्ये तुम्ही काय करता? काय सांगितलं तुम्हाला? इकडे 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 ते करा ना. अरे नाही सुधारणार मी बोलले ना तुम्ही दादा जाऊ दे मला नाही या माणसाशी. ऐकलं जा. नंबरचा दाढ खाऊ तुम्ही नका. जा जा काही जाऊ नाही दे. होऊ शकत ठीक सर. आहे तुमचं हे घ्या प्रोटीन शेक घ्या या माणसाचं. हा, ऐका 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 सगळ्यांनी ऐका इकडे. सगळ्यात आधी तुमचे आभार. सेक्रेटरी म्हणून मी तुमचे आभार मानतो. मधु मकरंद सोसायटी तुम्ही अनेक वर्ष कामं करताय. मदतनीस म्हणून कामं करताय. म्हणजे काही कोणी घरकाम करताय. पुष्पाताई तुम्ही अनेक वर्ष आहात घरकाम करताय. 12 वर्ष झाली काम करते. ठीक आहे 12 वर्ष. विंगा सांभाळते 15 पुरी आहेत माझ्या हाताखाली. हो बरोबर आहे मान्य आहे मला. तुम्ही तुम्ही हे आहात कोणते मी वॉचमॅन आहे आणि गाड्या पण धुतो. गाड्यात होतात या तुम्ही. सोसायटीत बागकाम करतो आणि पेपरची आणि दुधाची लाईन आहे माझी. हो हो म्हणे मला माहिती आहे मी ओळखतो आपल्याला. ड्रायव्हर आहे. हा ड्रायव्हर होय. मकवाना 702 मकवाना त्यांच्या. मकवाना बरोबर आहे. हे तुमच्या सगळ्यांचे आभार. कारण तुम्ही जी मदत करताय सोसायटीला. आता तुम्ही ड्रायव्हर आहात पर्सनल ड्रायव्हर आहात तरी सुद्धा पार्किंग किती योग्यरित्या करता मला सांगा. तेवढं आहे, एक तेवढं. मदतच आहे ना. या मदतीमुळे आपल्या सोसायटीला गेली 2 वर्ष सर्वोत्कृष्ट सोसायटी असं पारितोषिक मिळतंय पालिकेकडून. ती मोठी गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या या आपल्या सगळ्यांसाठी वाजल्या पाहिजेत. या वर्षी 3रं वर्ष आहे. मी सेक्रेटरी आहे. मला काहीतरी युनिक करायचं आहे म्हणून मी आणि वेंगुर्लेकर मॅडम आम्ही दोघांनी काहीतरी वेगळं ठरवलेलं आहे. ज्याला पूर्ण कमिटीचा पाठिंबा आहे. आम्ही तुम्हाला घेऊन एक नाटक बसवणार आहोत. आहे की नाही एक्साइटमेंट? येस. काही नाही. शून्य. हा जरा हे हो हो हो. नमस्कार नमस्कार. मी अवंतिका वेंगुर्लेकर सरांची सहाय्यक दिग्दर्शिका. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपले सर जे आहेत ते या सोसायटीचे अध्यक्ष असले तरी अध्यक्ष नाही मूळचे सेक्रेटरी आहे मी. सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी आहेत तरी ते मूळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे रंगकर्मी आहेत. माझं नाट्य प्रशिक्षण सुद्धा मी सरांच्या शिबिरातच पूर्ण केलेलं आहे आणि आता मी सरांना सहाय्यक म्हणून काम करत आहे. तर सरांनी आता तुम्हा सगळ्यांना मिळून एक नाटक करायचं मनावर घेतलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी सरांना साथ द्याल ना? हा हा बोला. ट्रेन मध्ये पण ह्यात बोलतात काय? पुढे? पुढील स्टेशन टिटवाळा. नाही मी नाही बोलत. नाही, हरकत नाही. हे बघा नाही जरा हे बघा हरकत नाही. आता आपण लगेच नाटकाच्या रिहर्सलला सुरुवात करायची आहे. हा एक स्क्रिप्टच्या कॉपीज किती आणलेल्या आहेत? नाटक भेटत नंतर करूया. काय मला घरचे काम करायला जायचंय. नाही, बरोबर आहे तुमचं. नाही वेळेवर गेले नाही ना तर मग सगळ्या मालकीनी आहेत ना त्या माझ्या नावाने उरडतीयत. नाही पुष्पाताई ते नवऱ्या माळ्यावरची प्राजक्त माळी आहे ना नवऱ्या नाही 9व्या माळावर राहते. 9व्या माळावर हे कुठलं शहर? आहे ते नवऱ्या माळ्यावर प्राजक्त
तर ती ओरडती आणि चिडती त्याच्यामुळं मी जाते. नाही नाही पुष्पाताई, नाही 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 इकडे, ओ पुष्पाताई, नाही नाही इकडे, ओय ओय ओ ओ पुष्पाताई, इकडे या, इकडे या, आधी इकडे या, इकडे बसा, आधी इकडे बसा. नाही नाही आधी नाही, बसा तिकडे, बसा इकडे. काय काम आहे? गाड्या धुवायच्या सगळ्यानंतर मी परमिशन काढलेली आहे. ऐका की ती मी मखवानाकडे गाडी चालवतोय ना हा. ती केव्हा पण ओ केलं की मला जायला लागते लगेच. नाही नाही काही आज तो दिवसभरात ओ काही करणार नाहीये. मी बोललेलो आहे. अहो अहो आमच्या मीटिंग मध्ये ठरलंय तसं 1-1 तास द्यायचा रोजचा तुम्हाला रिहर्सल साठी. चालेल. हा तो दिवस आतापासून सुरू होतोय. समजा आता रिहर्सल आपण करायची आहे. लक्षात आलं? स्क्रिप्ट द्या, स्क्रिप्ट द्या. सर लवकर लवकर कर, मला जायचंय सागरची काम. काय जागा आहे फोन ठेवायची मला हेच कळत नाहीये. तिथे कोण फोन ठेवतं? हे पोचा करताना बरं पडतं. पुष्पाताई आता आता पोछा करताय का तुम्ही मला सांगा? काय पण ते सोपं अरे आहे. राहू दे आता राहू दे. हा आता नीट लक्षात घ्या. हा सुंदर नाटक आहे. मला काय म्हणायचंय की तुम्हाला सुद्धा मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. यासाठी ही प्रोसेस करतोय. नाटकाची प्रोसेस एन्जॉय करा. फार विलोभनीय असते ती. नाटकाचं नाव अभ्रांकित आकाशाची स्पंदने. लेखक समीर चौगुले. पडदा उघडतो आणि आपल्याला दिसतं की होय होय आपल्याला जी दिसेल ती बाकीच्यांना पण दिसेल काय? नाही म्हणजे बरोबर बोलतायत ते. नाही म्हणजे एखाद्याला दिसलंच नाही मग असं का होईल मला हे कळत नाही. अहो होतं म्हणजे एखादा माणूस बघत असेल आणि त्याच्या पुढे एखादा उंच माणूस येऊन बसला मग त्याला दिसणार का सांगा मला. अहो, असं कसं होईल? बघा बने लिखाणाची पद्धत असते ती. पडदा उघडला की आपल्याला दिसतं असं म्हणायची पद्धत असते ती. लक्षात आलं का? ते आता मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. हा पडदा उघडला समोर तुम्हाला एक प्रशस्त दिवाणखाना दिसतो. दिवाणखान्यात एक सुंदरसा उंची सोफा आहे. उजवीकडे तुम्ही एक डावीकडे बघितलं तर एक छोटीशी बाल्कनी आहे आणि 3 BHKचं घर आहे. सुखवस्तू घर आहे. 3 BHK आहे. हो 3 BHK आहे. 3 बाथरूम आहे ती. बाथरूम मध्ये आत असतील मुर्या पण त्याचं काही नाहीये नाटकात. गॅलरी आहे ती. तो सीनच नाहीये ना नाटकात. बाल्कनी आहे ती काय? बाल्कनी एक आहे पण त्याच्या बघा तुम्हाला सांगते मी 3 बाथरूम बाल्कनी होते. 4,500 रुपये होतील पोच्याची फक्त. कशाला पोचाचे पैसे होतील पण? 4,500 रुपये पोच्याचे होतील तेवढे घेईन मी. आणि कसं मला 2 रविवार लागतील फक्त महिन्यातनं. जास्तीच्या सुट्ट्या घेत नाही मी. आणि कसं आहे मला नरम गरम वाटलं कधी तर मग 2 अजून सुट्ट्या घेईन मी. आणि ज्योतिबाची यात्रा असते आमच्याकडे तर त्याला फक्त 15 दिवसाची सुट्टी लागेल मला. तेवढी फक्त द्या. आणि तुम्ही मला व्हॉट्सअपला चालत असेल तर ओके करा. मी पण ओकेच बोलेन. जास्त बडबड करायला आवडत नाही मला. मी जाते 1,500 घेईन एका कामाचे. ओ पुष्पाताई या इकडे. ओ पुष्पाताई ओ इकडे या. इकडे कुठे जाता? या इकडे. काढलाय ना 1 तासभर रिहर्सल साठी. कुठे जाताय? काय हे? बसा तिकडे. चाललंय तुम्हाला कोणी जा आणि काम करा तिकडे त्या घरात असं सांगितलंय का? सेक्रेटरी हा भाड्याने द्यायचंय काय? काय पडद्या उघडल्यावर जे दिसतं ते भाड्याने द्यायचंय काय? भाड्याने? नाही नाही काय तुम्ही ब्रोकरकडे गेलात ना तर 2% घेईन. हो माझ्याकडे आलात ना तर मी अर्धा टक्का घेईन. हाफ टक्का. अरे पण मला होय, नाही. ऐका की ती किती ह्याचा आहे म्हणला? किती BHK आहे ती घर? 3 BHK आहे. रे, मोठी पार्टी आहे मग तशी. मोठी पार्टी. ड्रायव्हर पाहिजे का त्यांना? अरे नकोय ड्रायव्हर. हो साहेबानू हा. ते आहेत ना ते कोण? ते वर केल्यावर दिसत आहेत ते. त्यांना पेपर आणि दूध लागणार असेल तर माझं नाव तेवढं सांगा तर माझं कसं मी टाकत अरे, जातो. तुम्हाला- डावे ठेवायचे तर माझ्याकडे अरे, एक सेकंड तुम्ही जरा प्लीज थांबा. मी डावे हात माझ्याकडे जोडतो. असतात. कृपया थांबा. अहो नाटक आहे ते नाटक. तुम्हाला असं का वाटतंय पडदा उघडल्यावर ते घर आहे ते आपल्या सोसायटीतलं आहे त्याला सर्व्हिस द्या? का जाताय सर्व्हिस द्यायला? नाही द्यायचं. असं नसतं ते आभासी जग असतं. प्रेक्षक आणि नाटक ह्यांच्यामध्ये एक अदृश्य पडदा असतो. ते जग वेगळं हे जग वेगळं असतं. अरे टाळ्या नका वाजवा. हे जग वेगळं असतं हे जग वेगळं असतं. कळलं का? सांगा जरा प्लीज सांगा. वेंगुर्लेकर मॅडम प्लीज सांगा मला ना. कसं असतं ना म्हणजे जेव्हा पडदा उघडला जातो तेव्हा आभास निर्माण करण्यासाठी म्हणून जो नेपथ्याचा वापर केला जातो त्याच्यामुळेच तर आपल्याला कळतं की ते घर कसं असणार आहे. ना चालीत किती बोलणं यशस्वी- बंद करा. चालीत नका बोलू. फक्त गाणं ऐकू येते बाकी काही ऐकू येत नाहीये. तुम्हाला सोपं सांगायला सांगितलं तुम्ही कठीण का सांगताय मला? लवकर लवकर कर. उशीर सोपं नका करू हे नका माझ्यासमोर बिलकुल करून प्लीज. मला आवडत नाहीये. हा आता एक काम करा तुम्ही हे वाचा. वाचू का? स्क्रिप्ट वाचा. आता ऐका नीट ऐका. स्क्रिप्टचा आनंद घ्या. कळलं का? सर्जनशीलता असते ती आपली. त्याचा आनंद घ्या. आयुष्यात हे आनंद तुम्ही नाही घेतलेत उपभोगलेत.
कळलं का? नाटकाची प्रोसेस याच्यासारखा दुसरा आनंद नाही. घ्या भोगा, चला या. तर सरांनी लिहिलेलं नाटक आहे पडदा उघडतो आणि मग खिडकीतून कोवळी उन्हं घरात येतात आणि साधारणतः सकाळी 6:30-7ची वेळ असते. मालती माझं घरात येते. बरोबर आहे, हे बरोबर. मालती माझ करतच येते. तिच्या नवऱ्याचं स्वतःच स्कूटरचं गॅरेज आहे ना, वेगवेगळा स्कूटर घेऊन येतो, त्याच्यामुळे माझ करत येते. मालती माझ घरात येते. माझघर मोठं जे घर असतं त्यातली मधली जी खोली असते ना त्याला माझघर म्हणतात. लक्षात आलं तुमच्या? मला वाटलं माझ करत. माच करत नाहीये. एक प्लीज वाचा, तुम्ही पुढे वाचा. चला चला चला. तर डावीकडच्या बेडरूम मधनं शेखर प्रवेशतो. मालती आत जाऊन चहा आणते. नाटक कुठं आहे ह्याच्यात? अरे हो आहे, हेच नाटक आहे. आपण जे करणार आहोत तेच नाटक. ऐका जरा, पुढे पुढे वाचा. चला चला चला. डायलॉग नाही ना, डायलॉग एक काम करा, बस करा. सगळी येते ती एक काम करा. नाही ठीक आहे. आता तुम्हाला डायलॉग पाहिजेत ना, आपण डायलॉग पासून सुरू करूया. मला सांगा, लिहिता वाचता कुणाला येतं? काय बने? आम्हाला नाही येत. तुम्ही शिकलात ना? लिहिता वाचता येतं? 11वी शिकले. हो बरं ठीक आहे. हा हे घ्या. चला आता सर तुम्हाला हे script- त्यांच्यासाठी ह्या स्क्रिप्ट हा त्यांच्यासाठी आणलेलं आहे. हा चला. तुम्ही पण घ्या. हा चला. आता तुम्ही वाचायचं आहे. ऐका, तुम्ही हे वाचा, पुढचा प्रवेश वाचा. नाटक नाही वाचायचं का मग? अरे नाटकातला पुढचा प्रवेश. नाटकातला 1, 2, 3 असे प्रवेश असतात. त्यातला दुसरा प्रवेश वाचा. पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश. हा सावोपान काढा. सहावं पानचं. पुढचा प्रवेश वाचा. हा दुसरा प्रवेश. हा सावोपान काढा. सहावं पानचं. हे काय केलं तुम्ही? सहावं पान काढलं. अरे सावोपण काढा म्हणजे असं नुसतं काढा आणि वाचा म्हटलं होतं. मकवाना तुला सांगतो, गाडी काढा, गाडी फाडून देतोस तिला. असू नका. हे काय केलं त्यांनी? स्क्रिप्ट फाडली. ठेवा इकडे तुमच्याकडे. म्हणलं तसं. हे पान वाचायचं आहे आता तुम्हाला. सर सोसायटीला कळवा नाही होणार. नाटक काय नाही जमेल? नाही. वाचायची मला. मी चॅलेंज घेतलंय ना, होणार. सर कसं कर? हात पाय घालून नाही चालणार. पुष्पाताई तुम्ही मालतीचं कॅरेक्टर वाचायचे. मालती, हा डोळे नीट ठेवा आणि वाचा ते. कसं शेखर तुम्ही वाचायचंय. शेखर वाचायचे. चला हा चला चला. आम्ही काय करायचं? आमचं काय आहे? आहे तुम्ही आदित्यचा रोल पुढे आहे तुम्हाला. आणि तुम्ही श्रीनिवास. श्रीनिवास. काय त्याच्यात काय काय कळलं? काय कळलं असं? श्रीनिवास काय कळलं तुम्हाला कॅरेक्टर? कळलं नाही, पण बोलायला मजा येते ना. श्रीनिवास. चोर कॅरेक्टर असेल चालेल तुम्हाला. ही रिॲक्शन बरी वाटेल. हेच तुम्हाला शिकायचंय. अच्छा. चला हा हरकत नाही. चला हा छान करा. हा हे बघ, हे नका मध्ये करू. हा चला वाचायला सुरुवात करा. छान होते. होणार. चल हा. वाचू काय? वाचा. शेखर चक्कीत झाला. कोण लिहिलंय? मीच लेखक मी. आई चुकलंय अहो ही. म्हणजे शेखर चक्कीत झाला लिहिलंय. शेखर चक्कीत गेला असं पाहिजे ना. शेखर चकित झाला असं नाहीये ते. पिठाची चक्की तसं नाहीये. चकित चकीत म्हणजे एक मला सांगा, तुमचा मकवाना जो आहे तो तुम्हाला पगार किती देतो? 15,000. समजा पुढच्या महिन्यात त्यांनी 50,000 रुपये तुमच्या हातावर टेकवले, तुमचं कसं होईल? याला चकित होणं म्हणतात. लक्षात आलं? चकित ह्याला म्हणतात. कळलं? असं समजवायचं. त्यांच्या लेवलला जाऊन समजवायचं. म्हणजे लगेच त्यांना कळतं चकित होणं म्हणजे काय. अरे म्हणजे चकित होणं नाही. मी तुम्हाला सांगितलं त्यावरची तुमची रिॲक्शन होती. लक्षात आलं? ते वाचा. पुढे वाचा. होईल. वाचा ताई. शेखर झाला. अरे नका करू. हे हॅच झाला. शेखर चकित झाला असं येतं. आता पुढे अख्खं नाटक मग शेखर हॅच झाला, मला ती होच झाली, असंच वाचायला लागेल. सोपं जातंय ना. काय करू? ते पुढे आहे ते वाचा प्लीज. असं करू. शेखर चकित झाला आणि म्हणला, मालती अरे कुठे निघालीस? बरोबर. मी जाते अगं तू ग घर सोडून. अगं तू ग. एक मिनिट. काय वाचताय तुम्ही? काय अगतुग काय वाचताय? इथं लिहिलंय मालती अगं तू ग होऊन. मला ती अगतिक होते. अगतिक होऊन बोलते. अगतुग होऊन कशाला बोलेल ती? अगतिक म्हणजे सांगा बाई सांगा. अगतिक सांगा. ताई समजा तुम्ही 4 दिवस घरकामाला नाही गेला तर तुमच्या मालकीणबाई तुम्हाला कसं बोलतील बरं? कुठं होतीस? यालाच म्हणतात अगतिक होणं. कळलं? हा लक्षात आलं तुमच्या? हा असं सांगायचं त्यांना. जमलं सर अगतिक मला. होणं म्हणजे काय?
नाही ग, कुठं होतीस असं नाहीये, त्याच्या मागचा भाव लक्षात घ्या ना तुम्ही. हा, पुढे वाचा. हा तर ती अगतिक होऊन बोलते मी कायमचे सोडून जाते. हा तर मी कायमचे सोडून जाते यावर शेखर अचंबित होतो. काय आलं? लाज वाटत नाही तुम्हाला? काय झालं काय पण? परक्या बाईला हे असं अचंब करायला लावताय? चंबा या करायला? परक्या माणसाबरोबर अचंबा कर मला बोलायला लाज वाटते करायला लावताय? अचंबित आहे अचंब आहे त्याच्यात. अरे अचंबी काय? मला नाही बोलायचं करायचं नाही मला कामच नक्की नाही काय करायचं. वाटतंय? अचंबित होणं म्हणजे नक्की काय वाटतं? अचंबा लिवलाय परक्या बाईला अचंबा करायला दाखवताय. बस करा, हे बस करा. स्क्रिप्ट द्या, काही होणार नाही. स्क्रिप्ट द्या, ओ स्क्रिप्ट द्या. चला जायचंय मला. ए, काय जायचं? थांबा तिकडे. जायचंय. आपण आता इम्प्रोव्हायझेशन सुरू करणार आहोत. जे बेस असतं, कळलं का? रिहर्सलचं बेस असतं. इम्प्रोव्हायझेशन म्हणजे काय? कुठलाही एक रॅन्डम विषय घ्यायचा आणि त्यावर तुम्हाला जे काही सुचतंय त्या पद्धतीने ते फुलवायचा विषय. आम्ही? रॅन्डम तुम्हीच, मग आम्ही तुम्हीच करायचंय ते. लक्षात आलं तुमच्या? फार सोपं आणि फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे, लक्षात घ्या. हा ओके, एक काम करा, तुम्ही चौघे तिकडे या, इथे उभे राहा. या लवकर 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 या. हे ठेवा तिकडे, काढा आणि ठेवा तिकडे. सारखं सारखं बघताय तिकडे. इकडे या, चौघांनी इकडे या. ऐका, वेंगुर्लेकर बाई, तुम्हाला जरा ह्यांच्या बरोबर शेअर करायला लागेल स्टेज. इम्प्रोव्हायझेशनचा भाग अय्या, व्हायला लागेल. चालेल सर. हा ठीक आहे. मला त्या हा ठीक. हो ठीक आहे ठीक आहे. इथे या, मी बोललो का तिकडे जा. या इकडे या. हा, तुम्ही तिकडे चौघे आहात बरोबर. आता एक सेंट्रल लाईन सांगतो की ह्या त्यांच्या घरी मोलकरणीची वाट बघतायत आणि तुम्ही त्यांच्या शेजारी आहात. कळलं? तुम्ही जाता आणि त्यांना विचारता काय झालं, तर तुम्ही काय ते तुम्ही बोला. असं डोळे खाली घ्या. मला कसं दिसणार मी? दिसलो पाहिजे ना मी, असं कशाला बघताय? हा, तर तिकडे जा आणि त्यांना विचारा काय झालं ते. मग मोलकरणी आली नाही वगैरे तो बघा. त्यानंतर तुमचा नवरा हा असेल, हा मागून येईल आणि विचारेल तुम्हाला आपल्याला पिक्चरला जायचं होतं, कधी जाणार? अरे हो, पिक्चरला जायचं होतं. तेवढ्यात तुमच्या दोघांचा मुलगा हा आदित्य. व्हेरी गुड. आदित्य येणार. आई बाबा तुम्ही एकटेच जाणार का पिक्चरला? मी पण येतो. हे ह्याच्यानंतर तुमचे वडील म्हणजे तुमचे सासरे, तुझे आजोबा हे श्रीनिवास, शाबास, हे येणार आणि विचारणार मी एकट्या म्हातारीने का घरी बसायचं, मी पण येतो. लक्षात आलं? हा सीन आहे, सोपा सीन आहे. सगळ्यांना पिक्चरला जायचंय, ही शेजाऱ्याकडे गेलेली आहे. कळलं? आता तुम्ही तुमच्या हिशोबाने ते इम्प्रोव्हाइज करा. फार इंटरेस्टिंग असते गोष्ट. हा चला सुरू करा. भांडी घासायची राहिली आहेत, पोछा पण करायचा आहे. अजून बाई आल्या कशा नाहीत? बाप रे, ऐका वेंगुर्लेकर बाई, ऐका. तुमचा अभिनय ना तेल लावून मेकअप काढून कधीच घरी निघून गेलाय. माझ्याकडे तुम्ही शिकलात की नाही? वाट कशी पद्धत आहे ही? भांडी कशी वाट बघायची, येत कशी नाही, ही कुठली पद्धत आहे अभिनयाची? खरं तर त्यांना शिकवायला हवं ना आपण. तुम्हालाच मी शिकवतोय. नीट घ्या, सटल करा. घ्या, सुरू करा. हे खूप वेळ झाला. भांडी घासायची राहिली आहेत, पोछा मारायचा राहिला. बाई कशा आल्या नाहीत अजून? बाई मी आले शेजारीन बाई, मी आले. टिंग टॉंग. इथे टिंगटॉंग कराल ना, दार इथे आहे ना, इथे तिच्या बाजूला टिंगटॉंग कराल. इथे टिंगटॉंग करा. आणि मला कुठली चाल आहे ही? मुळात चाल बदलली पाहिजे, बॉडी लँग्वेज बदलली पाहिजे. शेजारीन बाई आहात तुम्ही. हा, टिंग टॉंग. मी आहे शेजारीन बाई, तुमच्या घरी आलती. मी परवा आलती तुमच्याकडे, तुम्ही नव्हते घरामध्ये. मी तर बाहेर गेले होते शॉपिंग साठी. तुमच्या घरी कामाला कोणी बाई पाहिजे असेल तर मी करते काम. नाही बाई, मला तर बाई आता सध्या आहे, पण मला एक वेगळी बाई नकोच आहे. बेल वाजवा जरा. नमस्कार, मी तुमचा नवरा, मी तुमचा ड्रायव्हर नवरा, मी तुमचे पोचावाले बायको. पोचावाली बायको. चला मकवानी झोपलेत, आपण जाऊ पिक्चरला. यायचा ना मुलगा यायचा. कुठे चालला? तिकडेच थांबा ना. मुलगा यायचा ना. इम्प्रोव्हाइज बोलत राहा इम्प्रोव्हाइज. आणि पण बोलूया. नमस्कार, मी हे नवरा तुमचा. तुम्हाला जर मी बने नाही. ड्रायव्हर पप्पा, पोचेवाली मम्मी, मी पण येणार आहे पिक्चरला. चला आपण जाऊ पिक्चरला. माझ्या मुलाला घेऊन. हा नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. नमस्कार. टिंग टॉंग. इथे टिंगटॉंग. इथे टिंगटॉंग करशील? अरे बेल, डोरबेल इथे आहे ना, इथे कुठला टिंगटॉंग? नमस्कार, मी श्रीनिवास सासरे. हा, अरे ड्रायव्हर मुलगा,
बापूचा सून काय फॅमिली आहे नातू माझा माई आहे आम्ही म्हातारा आता एकटा आहे काय करू चला चला आता इम्प्रोवाइज करा इम्प्रोवाइज करा बोलत राहा विषयाला धरून बोलत राहा तुम्ही तुम्हाला बाई पाहिजे असेल तर मला सांगा माझ्याकडे 15 बसून जणी कामाला आहेत बसून बोलूया किती रुपये गाडी चांगली आहे ऐका की. हा माहितीये का मला किती मला वांगण महाग राहतात ना. झालं, नवरा आणि तो बारका का टाक्कर म्हशी आहे? मला पण करायचं काय होतं, पण आधी तो माहितीये माझं लोकांना? रस्ता काय माझं? तुला विषय नव्हतो ना? आता मंगळसूत्र एवढं करायला पैसे नाही. डोंगर सोडणार आहे बघ काय लय मकर म्हशी आहे. नवरा तुमच्याबरोबर डोंगरावर बसून काय कराल? काय? वाजव नाही.